गेल्या अनेक दिवसांपासून आपण महाराष्ट्रात ऊन आणि पावसाचा खेळ बघतोय। एक भाग आहे जो प्रचंड तापलेला आहे आणि दुसऱ्या भागात आपल्याला अधनं-मधनं पाऊस पडल्याचं बघायला मिळतंय। पण आता हे चित्र जे आहे ते कम्प्लिटली बदलणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या 3 दिवसांसाठी हीट वेव्हचा इशारा देण्यात आलाय। जर तुमच्याकडे आता 34 ते 35 अंश सेल्सिअस जर तापमान असेल तर ते वाढून आता 40 च्या घरात जाईल असा सुद्धा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे। पण हे चेंजेस जे आहेत ते नक्की का होत आहेत? आत्ताच आपण बघितलं होतं की बंगालच्या उपसागरामध्ये ज्याला आपण एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणतो ते तयार झालेलं होतं। पावसाळा कदाचित लवकर येईल असं आपण म्हणतोय। मग आता अचानक हीट वेव्ह का येतेय तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आपण सर्वात पहिले समजून घेऊयात काही कॉन्सेप्ट्स जे आपण काल सुद्धा समजून घेतले होते। सर्वात पहिले काय झालंय तर एक कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं आहे। आता या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काय होतंय तर याचा परिणाम हा आपल्याला तमिळनाडू आणि जो कोस्टल भाग आहे तिथे आपल्याला भारतात बघायला मिळतोय की तिथे आपल्याला पाऊस होताना बघायला मिळतोय। तिथे आपल्याला काही भागांमध्ये पाऊस आहे, काही भागांमध्ये तापमान वाढलेलं आहे असं आपल्याला एकंदरीत चित्र दिसतंय। आता असा अंदाज बांधण्यात आलेला होता की जर हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे त्याची जर तीव्रता वाढली आणि ते डिप्रेशन मध्ये कन्वर्ट झालं आणि ते आणखीन जर तीव्र होत गेलं किंवा तसाच जर त्याचा परिणाम राहिला तर मॉन्सून जो आहे त्याचं आगमन कदाचित लवकर होऊ शकेल। पण आताच्या घडीला हवामान खात्याने जो अंदाज बांधलेला आहे याबाबत तो असा आहे की याची तीव्रता ही आता हळूहळू कमी होऊ शकते असं सध्याच्या घडीला वाटतंय। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आपण बघितलेली होती ती अशी होती की एक अँटी सायक्लोन जे आहे ज्याला प्रतिचक्रवात असं म्हणतात ते तयार झालेलं आहे। कुठे तर गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला तापमानात वाढ होताना बघायला मिळत होती किंवा ते वारे जे आहेत ते कुठेतरी महाराष्ट्राच्या दिशेने वाहत होते। त्याच्यामुळे काही भागात आपल्याला हीट वेव्ह दिसत होती तर काही भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना म्हणजे आयसोलेटेड प्लेसेस मध्ये म्हणजे काही ठिकाणी म्हणजे एका गावात पाऊस पडत असेल तर दुसऱ्या गावात मात्र पाऊस पडत नाहीये अशी सिच्युएशन तयार झालेली होती। आता आणखीन एक गोष्ट ज्याच्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात आपल्याला पाऊस बघायला मिळत होता ते असं होतं की एक कमी दाबाचा पट्टा क्षेत्र नाही, एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो मध्य प्रदेश पासून थेट दक्षिणेपर्यंत तयार झालेला होता आणि त्याचा इम्पॅक्ट असा झालेला होता या सगळ्यामध्ये की त्यामुळे आपल्याला हे बघायला मिळालेलं होतं की या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पाऊस पडत होता। आता काय झालेलं आहे तर तो जो कमी दाबाचा जो पट्टा होता त्याची तीव्रता जी आहे ती सुद्धा कमी झालेली आहे। ते कमी दाबाचा पट्टा जो आहे तो आता कुठेतरी पूर्वेच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे आता मध्य प्रदेश, गुजरात आणि त्याचबरोबर राजस्थान या भागात जे अँटी सायक्लोन तयार झालेलं होतं त्याच्या वारे आता थेट महाराष्ट्रात पोहोचू शकतात आणि त्यामुळेच म्हणजे त्याला छेद देणारं काही नाहीये आता आणि त्याच्यामुळेच आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये हीट वेव्ह बघायला मिळणार आहे। आता कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे ते आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी पुढचे 3 दिवसांचा काय अंदाज आहे तो आपण थोडक्यात बघूयात। आता 13 मेचा अंदाज जर बघायचा झाला तर पुण्याचा जो घाटाचा भाग आहे तो, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर नाशिक, संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, मग मराठवाड्यात बीड, परभणी आणि जालना या भागात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। येलो अलर्ट म्हणजे काय तर तुम्हाला दुपारी घराच्या बाहेर पडणं थोडक्यात टाळायचं आहे कारण तापमान जे आहे त्याच्यात आता वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर विदर्भात सुद्धा आपण बघितलं तर अकोला आणि अमरावती या भागांमध्ये सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे इथे सुद्धा तापमानात वाढ होऊ शकते। तुम्हाला उन्हाचे चटके जे आहेत ते जाणवू शकतात। त्याच्यामुळे हे ऊन जे आहे ते खूप कडक ऊन पडतं असं आपण ज्याला म्हणतो तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच एक येलो अलर्ट जो आहे तो या संपूर्ण भागामध्ये हवामान खात्याकडनं 13 तारखेसाठी देण्यात आलेला आहे। आता 14 तारखेचा आपण अलर्ट बघूयात। 14 तारखेचा आपण अलर्ट बघितला तर त्यातही आपल्याला हे बघायला मिळतंय की अहिल्यानगर असेल, मग मराठवाड्यातला भाग जसं मी म्हटलं की मराठवाड्यात सुद्धा हिंगोली, परभणी, नांदेड, बीड या भागामध्ये, संभाजीनगरमध्ये आपल्याला येलो अलर्ट दिल्याचं बघायला मिळतंय। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात सुद्धा देण्यात आलेला आहे। जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये, पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण जर या बाजूला बघितलं तर अकोला, अमरावती आणि वर्धा हे विदर्भातल्या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। कुठल्या तारखेसाठी तर 14 तारखेसाठी। आता 15 तारखेचा काय अंदाज आहे तो सुद्धा आपण समजून घेणार आहोत। हाच इशारा जो आहे तो काही प्रमाणात कायम ठेवण्यात आलेला आहे। फक्त आता पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागाला 15 तारखेसाठी वॉर्निंग देण्यात आलेली नाहीये।
तर आपल्याला संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, त्याचबरोबर अकोला, अमरावती आणि वर्धा या भागांमध्ये मात्र येलो अलर्टचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर येलो अलर्ट असला की जे तापमान असतं ते 35 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकतं, तितकं ते वाढू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही सतर्क राहणं, काळजी घेणं, जर खूप ऊन असेल दुपारच्या वेळेला तर बाहेर जाणं टाळणं, स्वतःला हायड्रेटेड ठेवणं, या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या हवामान खात्याकडनं सांगण्यात येतात. त्याच्यामुळे ही काळजी जी आहे ती घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण या सगळ्या काळामध्ये ऊन लागणं हा प्रकार जो आहे तो वाढत असतो आणि त्यामुळेच बाहेर जाताना हवामानाचा अंदाज बघून मग बाहेर पडणं, किती तापमान आहे ते बघून 1 ते 4 या वेळेमध्ये साधारण ज्या वेळेला खूप पीक ऊन असतं त्यावेळेला बाहेर पडू नये, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेल्या आहेत. सतर्कतेचा इशारा जो आहे तो सुद्धा हवामान खात्याकडनं या घडीला देण्यात आलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.